लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेसमोर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन छेडलंय। मात्र संस्थेकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलंय। सेवा ज्येष्ठता आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी शिक्षकांनी संस्थेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार पात्र असूनही संस्थेकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय। या प्रकरणी शाळा न्यायाधिकरणानं शिक्षकांच्या बाजूने निर्णय देत 40 दिवसांत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते। मी मराठा विद्याप्रसारक संस्थेतील सेवाज्येष्ठ शिक्षक श्री संजय धोंडू पगार वेळोवेळी संस्थेला येऊन सेवाज्येष्ठतेबाबत विचारणा केली आणि सेवाज्येष्ठता यादी ही 2 ते 3 प्रतीत बनवून ते दाखवत असायचे। परंतु सेवाज्येष्ठ यादी ही एकच असली पाहिजे आणि सेवाज्येष्ठ यादीमध्ये जो शिक्षक आधी लागलेला आहे त्याचे शैक्षणिक पात्रतेनुसार तो तिथं धरला गेला पाहिजे, ही मागणी आमची होती। परंतु संस्थेने याला फाटा देत शेवटी आम्हाला संस्थेच्या विरोधात कोर्टात जावं लागलं। न्यायप्रधिकरण नाशिकच्या कोर्टात जावं लागलं आणि कोर्टात 30 मार्च 26 पासून नाशिक जिल्हा मराठा संस्थेच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसण्याची परवानगी कलेक्टर साहेबांकडून व पोलीस स्टेशनकडून मिळवली। सेवा ज्येष्ठता यादी 13 जानेवारी 2026 रोजी सदर निर्णयाची अंमलबजावणी झाली आणि 13 जानेवारी रोजी नाशिक कोर्टाने आमचं सगळं काही मान्य केलं आणि आमच्या बाजूने जवळजवळ 26 लोकांच्या बाजूने हा निकाल दिला। सर्व प्रती या संस्थेला वेळोवेळी दिलेले आहेत परिपत्रकं, तरीही त्यांनी याचा विचार केलेला नाही आणि म्हणून शेवटी आम्हाला उपोषणाचा पर्याय निवडावा लागला। आणि उपोषणाला आम्ही सेवानिवृत्त शिक्षक आहोत आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा जर असा हाल असेल तर बाकीच्यांचं काय? जर या सेवानिवृत्त शिक्षकांचं काही झालं बरं वाईट तर याला सर्वस्वी संस्था जबाबदार राहील असं कलेक्टर साहेबांनी नमूद केलेलं आहे, जिल्हाधिकारी साहेबांनी आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी नमूद केलेलं आहे। तथापि न्यायालयाचा आदेश आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश असूनही संस्था कारवाई करत नसल्यानं शिक्षकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। यानंतर संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे। मी नानाजी विठ्ठल देसले, सेवानिवृत्त शिक्षक, वाजे विद्यालय सिन्नर। मी संस्थेच्या विरोधात 5/10/23 रोजी केस दाखल केली होती। माझ्यापेक्षा सेवा कनिष्ठ असलेले जे शिक्षक आहेत त्यांना पदोन्नती दिली, मला मिळाली नाही। हेच जे आमचं पत्र आहे, हे पत्र न्यायालयामध्ये सादर झाल्यानंतर न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला, आम्हाला सेवाज्येष्ठ ठरवलं आणि सेवाज्येष्ठ ठरवून 13 जानेवारी 2026 रोजी आम्हाला निकाल दिला। तोच निकाल संस्थेकडे आणि शाळा शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग नाशिक यांच्याकडे पाठवला। त्यांना त्या निकालात सरळ आदेश आहेत की 40 दिवसाच्या आत यांना पदोन्नती द्यावी आणि तशी कारवाई करून आम्हाला पत्रव्यवहार करावा। जर सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज 40 दिवसाच्या आत कार्यवाही करत नसतील तर सर्व अधिकार हे जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना आहेत। परंतु जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांचा चेंडू हा सरचिटणीस साहेबांकडे टोलवला आणि सरचिटणीस मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारे विचारत नाहीत। 50 दिवसापेक्षा जास्त दिवस होऊन गेलेत। आता तरी त्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा यासाठी आम्ही आमरण उपोषण सुरू केलेले आहे। तर या चर्चेनंतर 15 एप्रिलपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय। त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सध्या आंदोलन स्थगित केलं असून पुढील निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।